धावसंख्या आहे 26. 17 धाव बनवायचे आहेत 6 चेंडूंमध्ये. अंतिम षटकामध्ये येतो गोलंदाज प्रतीक. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक इनला बॅट्समन विजय. नावातच विजय आहे. तो विजय मिळवून देईल का आंबेशिव या टीमला की सामना जिंकून देईल प्रतीक. पहिला चेंडू ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय स्ट्रेट ड्राइव्ह आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 28. जिंकण्यासाठी 15 ची गरज. यावेळी विकेट केलाय. पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने. क्या बात है. अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग. टीप मध्ये होते सुदर्शन आणि सुदर्शनने या 4 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. महत्वाच्या या 4 धावा. एलिव्हेशन देखील भेटलं होतं परंतु एफर्ट बघा स्वतःला स्ट्रेच केलं. त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकललेला आहे. क्या बात है. अप्रतिम फील्डिंग. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 31. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये अंतिम सामना. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर असा असावा. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतायत. यावेळी एलिव्हेशन नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय स्क्वेअर लेगला. फलंदाज झाले बाद. नितीन येत आहेत. आम्ही वाट बघतो की जितू येतील कारण की जितू बाहुबली आहेत. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी आंबेशिव या टीमला. नक्कीच दोन्ही सख्खे बंधू आहेत. नितीन आणि मनोज ही जोडी. 12 धाव बनवायचे आहेत. 3 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू आहे. त्याला ऑनसाइडला टर्न केलं. गॅप शोधू शकले नाहीयेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाले बाद. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. दोन्ही षटकार मारावे लागतील. दोन्ही षटकारच मारावे लागतील. दोन चेंडू 11 धावा. हा चेंडू फार महत्वाचा असेल. हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे या सामन्यामधील. नितीन ऑन स्ट्राइक. फुल टॉस. त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो +6 मिळतील या चेंडूवरती 7 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. जरा रिव्ह्यू घेतलेला आहे. कोणता रिव्ह्यू आहे. यस पंचांचा रिव्ह्यू आहे. चेक करूया आपण. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डीके सर आपणच या कारण की थर्ड अंपायर नाहीयेत आणि आयोजकांचा सामना सुरू आहे. यस पंच आपणच या.
चला डगआउट मध्ये बसा. आंबेशिव संघ डगआउट मध्ये बसा आपण. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कुलगाव संघ योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 2 चेंडू 11 धावा बनवायच्या होत्या. फुलटॉस चेंडू फेकला, त्याला षटकारामध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि पंचांचा इशारा येईल. हा चेंडू फेर आहे की नो बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. सामना आवडला असेल तर 2 चेंडू 4 ची गरज. फ्री हिट, फुल टॉस आणि पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. खराब गोलंदाजी होतीये. फुल टॉस चेंडू फेकला होता, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. फ्री हिट होता. नितीन नाराज आहे स्वतःवरती. फ्री हिट पुन्हा एकदा असणार आहे. दोन चेंडू 3 ची गरज. फ्री हिट आहे. 3 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. हा नियम आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना, अंतिम सामना. फुल टॉस. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी चषकाचा चॅम्पियन संघ आई गावदेवी आंबेशिव संघाने सांगितलेला आहे, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा योगा. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आंबेशिव चॅम्पियन. नितीन साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दिनेश दादा भोईर यांच्याकडून नितीनने सामना जिंकून दिला. नितीनने सामना जिंकून दिला त्याबद्दल दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. संतोष भोईर साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अभिनंदन आई गावदेवी आंबेशिव संघ. हार्ड लक. उमेश मामा हरड आपलं देखील स्वागत आहे.